भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची रस्त्यावरील मोकाट जनावरास धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वारास गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे। आणि ही घटना दिनांक 20 मे रोजी रात्री 11:30 सुमारास धामणी रस्त्यावरील आवटी मोटार शोरूम समोर घडली आहे। अपघातात दीपेन मुकेश भट वय वर्ष 36 राहणार निशांत कॉलनी विश्रामबाग सांगली याचा मृत्यू झाला आहे आणि याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दीपेन भट हा रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून धामणी रस्त्यावरून विश्रामबागेच्या दिशेने निघाला होता। तो अत्यंत निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात दुचाकी चालवत होता। आवटी मोटार शोरूम समोर तो आला असता रस्त्यावर थांबलेल्या एका मोकाट जनावरास त्याने धडक दिली। यामध्ये तो रस्त्यावर फेकला गेला, त्याला गंभीर दुखापत झाली। दरम्यान नागरिकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आणि याबाबत पोलीस कर्मचारी अविनाश मारुती शिंदे यांनी फिर्याद नोंदवली। मयत दीपेन भट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।